आपल्या शाळेचा तिसरा हप्ता किंवा तिसरी कार्यशाळा असं आपण म्हणू. यापूर्वी आपल्या 2 वर्ग होऊन गेले आहे. पहिला वर्ग होता 14 तारखेला, भाषण कसे द्यावे या विषयावर आपण विस्तृत माहिती मिळवून घेतली आहे. त्याचा काही लोकांना फायदा झाला असेल. दुसऱ्या वेळी विषय होता आपला, त्यावेळी आपले मार्गदर्शक होते नितीश गुल्हाने सर. दुसऱ्या वेळीचा आपला विषय होता 21 तारखेचा, तो होता अंधश्रद्धा व चमत्कारिक सादरीकरण प्रात्यक्षिक. बरोबर आहे. यावेळीचा आपला विषय आहे कलर आणि कल्पना. तो विषय आहे कलर आणि कल्पना. आता या विषयात सर काय सांगणार आहे मला माहित आहे, पण आजचे आपले मार्गदर्शक आहे माननीय करीम सर. ठीक आहे. व्यावसायिक कलाकार म्हणून त्यांचं आपण नाव दिलं आहे. बरोबर. आता त्यांच्याकडून काय आपल्याला मिळतं ते आपली घेणे आहे. महत्वाची गोष्ट आहे की आता आपल्यासोबत आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे माननीय वांदिले सर, प्रवीण भाऊ कडू यांचे एक वेगवेगळे विषय आहे. ते थोडं बहुत बोलणार. आज समजा यांच्या समोर विषय आहे. 5 तारखेला वांदिले सरांचा विषय आहे आणि 12 तारखेला प्रवीण भाऊ सरांचा विषय आहे. आपण त्यांचे सुद्धा विषय आपण अटेंड करणार आहोत. आपण संख्या किती आहोत हे महत्वाचं नाही, आपल्याला काही घेणे आहे, काही शिकणे आहे, तर आपल्याला हजर राहणे आहे. हा विषयच वेगळा आहे. आपली शाळा हा विषयच वेगळा आहे. अशी शाळा कुठे सुरू नाहीये आणि मला माहित नाही कुठे होते का नाही, कारण प्रत्येक हप्त्याला एक वेगळा विषय घेऊन चर्चा होणे हा विषयच वेगळा आहे. ही कल्पना आहे. आता जो आपला विषय आहे कलर आणि कल्पना, ही एक कल्पनाच आहे आपली शाळा. मला सुचलं की आपण करायला पाहिजे, प्रबोधन वारंवार व्हायला पाहिजे. आपल्या समाजामध्ये जनरली महाकालाचे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी होते आणि जेव्हा म्हणलं आपण धावत जातो. महाकाला टाकत नाही म्हणतो, गणपतीचा असो, तो दुर्गा देवीचा असो, कधी भोजाजी महाराजचा असो, कधी विठ्ठल असो, पण आपण जेवण खाऊन सोडत नाही. या गोष्टीची भूक नाही लोकांना, तर आपल्याला एक भूक निर्माण करायची आहे. म्हणून आपल्या शाळेची निर्मिती या ठिकाणी झाली आहे. उद्दिष्ट बरेचसे आहे, तो आता वेळ आला नाही. यानंतर मला असं वाटते की करीम सरांनी आपले मार्गदर्शन समोर चालू करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो. आजचा आपला विषय आहे कलर आणि कल्पना. आता तुम्ही इथं थोडंसं संकुचितच आहे. कलर हा एक इंग्रजी शब्द आहे, पण त्याला आपण कॉमन शब्द म्हणू शकतो. मराठी भाषिक असो, हिंदी भाषिक असो, जनरली आपण सराउंडिंग मध्ये हा शब्द वापरतो. अरे यार मला कलर लागून जातो. आता कल्पना जी आहे, कल्पना हा शब्दाच्या माध्यमातून जर पकडलं आणि हिंदीत पण तेच येत आहे. हिंदीला शब्द आहे का सर दुसरा कोणती? कलरी आहे. कल्पनाला काही दुसरा शब्द आहे का? कल्पनाच आहे. फक्त इंग्रजीमध्ये त्याला इमॅजिनेशन्स आपण असं बोलतो. तर आजचा आपला महत्वाचा विषय आहे की कल्पना आणि कलर आपल्या जीवनाशी किती निगडित आहे हे आपण विचारही नाही करू शकत. करू शकतो का? पण मला असं वाटते का सुरुवात करायच्या अगोदर मला 2 काही धार्मिक पद्धतीने संबोधित करावं, म्हणजे तुम्हाला थोडस सुरुवाती आपली तिथून होईल आणि शेवट पण तिथं होईल. जसं सुरुवात करताना आपण सराउंडिंग मध्ये जर गेलो तर साहजिक आहे आपण नमस्कार म्हणतो. आपली इथं संख्या बहुतेक सगळी धार्मिक लोकांची आहे. आपण कसं करू? नमस्कार, सलाम, जय भीम बोललो आपण. आता तुम्हाला मी विकल्प देणार. तुम्हाला मी 4-5 कलर देतो. काळा, पिवळा, निळा, लाल आणि हिरवा. जे मी बोललो तुम्हाला धार्मिक पद्धतीने जे तुम्हाला संबोधित केलं, आता नमस्कार सोबत तुम्ही कोणता कलर जोडाल? राईट, रॉंग आहे राईट? ठीक आहे. निळा कलर जय भीम सोबत कोणता कलर जोडाल? आणि सलाम सोबत कोणता कलर जोडाल? बघा, कलरला आपण विभाजित करून टाकला. आपण ही कल्पना नाही केली जेणेकरून कलरचे वेगळे वेगळे महत्व आहे. वेगळे वेगळे महत्व आहे. पण आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण धार्मिकरित्या जर संबोधित केलं तर कलर जे आहे आपल्याला वेगळ्या पद्धतीने दर्शवतात. आपण समजून घेतो, कलर नाही आपण समजतो हा कलर याचा, हा कलर याचा, हा कलर असा. हा नाही आहे. कलर एक वस्तू अशी आहे का सगळ्याच्या जीवनाची जे त्याचं वागणूक, त्याची परिवर्तन हे घडवते, कलर घडवते. आणि कलर बद्दल मी विश्लेषण नंतर देईन. सगळ्यात अगोदर आपण कल्पना बघू. कल्पना काय आहे तुम्हाला माहित आहे का? कल्पना काय आहे माहित आहे? कल्पना एक अशी प्रतिमा आहे जी अस्तित्वात नाही. मागच्या क्लासला मागचा क्लास होता, तुम्ही अटेंड होता तेव्हा आपल्याला सरांनी सांगितलं होतं की जी अस्तित्वात नाही त्याला आपण मान्य करू शकत नाही. अंधश्रद्धा निर्मूलनच्या विषयावर जे अस्तित्वात नाही ते आपण मान्य करू शकत नाही. पण इथे असं घडत आहे का कल्पना शक्ती एक अशी आहे जी अस्तित्वात नाही, ती प्रतिमा, संकल्पना आणि कल्पना निर्माण करण्याची क्षमता
ती रचनात्मकता, नवक्रम आणि समस्या सोडवण्याचा आधार आहे. नवीन उपक्रम असो किंवा काही समस्या सोडवण्याचा आधार ही कल्पना आहे. कल्पना शक्तीशिवाय आपले जीवन समृद्ध करणारे शोध, कला, साहित्य किंवा संगीत आपल्याला मिळालेच नसते. जर एका काव्य रचनाकारांनी जर कविताच्या पंक्ती लिहिण्यासाठी आपली कल्पना जर केली नसती तर त्याच्याजवळ त्या 4 पंक्ती जमा झाल्या नसत्या. कविताचं रचना केल्यानंतर आपण ती कविता वाचू शकतो, पण कविता लिहिताना त्याची जी रचना आहे त्या रचनाकाराला बरीचशी अशी कल्पना करावी लागते, तेव्हा त्याला त्याच्या 4 पंक्ती किंवा 4 म्हणजे संगीताच्या काही ओळी मिळतात. बरोबर आहे? रॉंग राईट? उदाहरणार्थ तुम्हाला एक चित्रकार आहे. आता चित्रकार किंवा आर्ट म्हणू आपण, एक आर्ट फील्ड. कलाच्या बरेचसे प्रकार आहे. चित्रकला आहे, काष्टकला आहे, मातीच्या काही कला आहे, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहे. या कलामध्ये काय होते, तुम्ही जर कल्पना केली नाही तर ते चित्र घडत नाही. तुम्ही जर काष्टकलामध्ये जर ती कल्पना केली नाही तर ती एक वेगळ्या पद्धतीचा आकार स्वीकारत नाही. एक जर कुंभार असेल तो मातीला त्या पद्धतीने जेव्हा बनवत नाही तेव्हा तो वेगळा आपण त्याला म्हणू शकत नाही. हा माठ आहे, हा राजा नाही, की हा सुरई आहे. सुरई म्हणतो ना आपण, ती अगोदर असायची. शोध आणि साहित्य आणि संगीत आपल्याला मिळाले नसते. आता कल्पना शक्ती काय आहे? एखाद्या वस्तूची धारणा मानवी मनात प्रतिमा निर्माण करते. या प्रतिमा बदलून ती नवीनता निर्माण करते. या नवीनतेला कल्पना शक्ती म्हणतात. त्याचं विश्लेषण थोडक्यात तुम्हाला समजेल मी का कसं होते. आपण शिक्षण करणारे मुलं आहोत. आपल्याला माहित आहे की घर कोण बांधते, घराचं डिझाईन कोण तयार करते? घराचं डिझाईन एक इंजिनियर तयार करते. आपण त्याला वास्तुविशारद म्हणू शकतो. बरोबर आहे? वास्तुविशारद घराचं नवीन डिझाईन तयार करताना तो कल्पना शक्तीच्या आधारावर आधारित असतात, ज्यामध्ये तो त्याचे मागील अनुभव आठवतो. त्यातून तो योग्य अनुभव निवडतो. त्याने जे मागे प्रोजेक्ट बनवला त्याच्यातून तो योग्य अनुभव निवडतो. दुसऱ्याला डिझाईन देताना काही बदल करतो आणि नवीन घराचा नकाशा बनवतो. तुम्ही एक डिझाईन बनवला आणि तो डिझाईन परफेक्ट झाला, फायनल आहे. ज्यांनी तो फायनल केलेला आहे यांचं वास्तुविशारद यांचं घर तयार झालेलं आहे. धोटे सरांनी तुम्हाला सांगितलं का आता आपल्याला घर बांधायचं आहे, त्याचं डिझाईन तुम्हाला तयार करायचं आहे, तर तुम्ही काय कराल? तुम्ही त्याच्यातले काही अनुभव निवडाल. ते अनुभव निवडून नवीन डिझाईन तयार कराल. ते नवीन डिझाईन तयार करून तुम्ही धोटे सरांना प्रेझेंट कराल. या सगळ्या गोष्टीसोबत कलरचा का संबंध आहे मी सगळं नंतर सांगणार आहे तुम्हाला. तर हा झाला मागील अनुभवातून काही अनुभव निवडून नवीन प्रोजेक्ट तयार करणे, अनुभव सादर करणे, हा एक कल्पना शक्तीचा आधार झाला मागील अनुभवाचा. समजलं काय? मागील अनुभव. त्याचप्रमाणे कथाकार, कादंबरीकार वास्तविक जगातील घटनेचा आधार घेतात. एखादी जर घटना घडली तर त्याचा आधार घेऊन कथाकार, कादंबरीकार त्याचा आधार घेऊन ती कल्पना करतात आणि कथा लिहितात. आणि काल्पनिक पात्राचा वापर करून कथा किंवा कादंबरी तयार करतात. म्हणूनच शिक्षण क्षेत्रात काल्पनिकतेला अत्यंत महत्व आहे. जास्त प्रमाणात तुम्ही टीव्ही पाहतच राहतात, मोबाईल पण पाहत राहतात. शिक्षण क्षेत्रात जर तुम्हाला ओळखलं तर थोडस सखोल जावं लागेल. आपल्याकडे कारगिल युद्ध घडलं होतं, माहित आहे का तुम्हाला? आठवत आहे? कारगिल घडलं होतं. जर तुम्हाला माहित नसेल पण तुम्ही पिक्चर बघितला असेल, कारगिल बघितला? नाही बघितलं. हे जे आहे, हे कथाकार जे आहे ना, त्या काल्पनिक घटना ज्या घडतात त्याला ते अनुसरून एक
तो प्रोजेक्ट तयार करतात आणि तो प्रस्तुत करतात. व्यंग्यात्मक झालंय असं काही हे नाही. चित्रकार विषयाप्रमाणे कलर देतो. चित्रकाराला जर आपण तुला मी एक विषय दिला का सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन्ही चित्र तू काढून कलर भरून दाखव, तर सूर्योदयामध्ये तू कोणते कलर टाकशील? कोणते कलर द्यायचे? सूर्योदय जेव्हा सकाळी सूर्य उगवत आहे अग्नी कलर, आणि सूर्यास्ताला बरोबर. सूर्योदयाच्या वेळी जो कलर आहे हा ऑरेंज आणि पिवळ्याचं सम्मिलित निळा प्रभाग जातो. ऑरेंज, पिवळा आणि निळ्याचा म्हणजे त्याला मिक्स करतात, रेनबो बनवतात त्याला, तेव्हा त्याचा तो सूर्योदय दर्शवतो. आणि जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा त्याचं अंधार येते, अग्नी तीच राहते, प्रकोप तोच राहते, पण त्याला डार्कनेस येतोय. मग तिथला जो निळा आणि पिवळा कलर आहे हा निळा कलर नाहीसा होतो, पिवळा कलर थोडा डार्क होतो आणि लाल कलर पुन्हा डार्क होतो. म्हणजे चित्रकार जर दोन विषय दिले तुम्ही तर त्या कलरची निवड या पद्धतीने करते. सूर्यास्त आणि सूर्योदय इथे कलरचं नियोजन असते. इथे ही कल्पना असते त्याची का मला सूर्योदयाला हे कलर द्यायचे आणि सूर्यास्ताला हे कलर द्यायचे. दिग्दर्शक व नाटककार जे आपलं प्रस्तुत करतात ते प्रसंगाप्रमाणे नाटक प्रस्तुत करतात. एखाद्या पिक्चरचा जर तुम्ही सीन बघितला, दिग्दर्शक पिक्चर पाहते ना पिक्चर, वेळ मिळाला तर आपण सिरियल पण पाहतो, ठीक आहे. जर त्यांनी नाटककाराने किंवा दिग्दर्शकांनी जर ते ठरवलं का हा सीन आपल्याला प्रकट करायचा आहे, तर जर एखाद्या मयतीचा जर सीन राहिला, एखादा मृतकाचा सीन राहिला, तेव्हाच जर तो प्रकार दर्शवून, तर सगळ्यात जास्त कलर कोणता दिसते तुम्हाला? पांढरा कलर दिसतो. म्हणजे हे कसं आहे, कलरनं आपलं एक प्रकोप बनवून ठेवलेला आहे. जर नाटककार किंवा कथाकार जेव्हा तो प्रेझेंट करतो तो प्रसंग, तर तिथं तो कलर निर्मित होतो. तसंच एखाद्या विवाह प्रसंगाचा जेव्हा कलर प्रेझेंटेशन होते, तो प्रसंग दर्शवल्या जाते, तेव्हा जास्त प्रमाणात कोणते कलर दिसतात? व्हाईट सोडून सगळे. तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये हे पूर्ण फोटो काढला मी, ह्या पूर्ण प्रसंगाचा लग्नातल्या गोष्टीचा फोटो काढला तुम्ही, म्हणजे तुम्ही तिथं तुम्ही 100% तुम्हाला लाल आणि पिवळा कलर हा जास्त प्रमाणात पाहायला मिळेल. लाल आणि पिवळा कलर हा जास्त प्रमाणात पाहायला मिळेल. कोणी जर फेटी बांधत असेल ना, तर जास्त प्रमाणात तुम्हाला लाल कलरचे फेटे पाहायला मिळेल, पिवळ्या कलरचे फेटे पाहायला मिळेल. बाकीचे कलर तिथे दबल्या जाते. म्हणजे उत्सवामध्ये आपण जे कलर बघतो हे प्रसंगाप्रमाणे जे कलर आहे ते समोर येतात. त्याचप्रमाणे मानसिक प्रक्रिया, रांगोळी, उदाहरण जे दिले तुम्हाला, शाळेतील प्रोजेक्ट आणि वेशभूषा, याच्यातून थोडक्यातच घेऊ आपण, कारण बहुतेक मला वाटते काही हो एकदम थोडक्यात घेऊ. मानसिक प्रक्रियेचा जो विषय होता त्याच्यावर मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं का एका लहान मुलाने ट्रक बनवला, त्याला वेस्टेज मिळाला, त्या खड्ड्याचा त्यानं ट्रक बनवला, काही क्रिएटिव्हिटी केली. इथं कलर संबंधित जर विषय घेतला तर तो त्या मॉडेलला कोणता कलर कुठं द्यायचा हे पूर्ण इमॅजिन करतो का नाही, काच आहे पांढराच ठेवायचा, खिडकी आहे थोडीशी काळी बॉर्डर दाखवायची, बॉडी आहे अशी दाखवायची, टायर आहे काळे दाखवायचे, हे तो कल्पना करतो त्या मॉडेलमध्ये. म्हणजे कल्पना आणि कलर इथं कसं आलाय, सम्मिलित झालेला आहे. त्याचप्रमाणे तू यावेळेस प्रदर्शनीमध्ये, रांगोळी स्पर्धामध्ये तू मागच्या वेळेस प्रेझेंटेशन दिलं होतं, तुम्ही काही मॉडेल बनवले होते, त्याच्यामध्ये तुला रांगोळी काढली, आपली का काढणार आहे हे प्रेझेंट, म्हणजे आपलं मॉडेल तिला नाही सांगितलं का मी यावेळेस का काढणार आहोत, पण मागच्या वेळेस तू ती स्पर्धामध्ये काही गुणांनी मागे राहिली आणि यावेळेस पण तू तिथे पार्टिसिपेट आहे, तर यावेळेस तू का करशील? तुझी जी कलरची निवड आहे, रांगोळी म्हटलं तर कलरची निवड, तेच फ्लॉवर काढत आहे तू, तेच पानं देत आहे, आणि जे तू कलरची निवड केली, मागच्या वेळेस तुला काही कलर बॅकग्राऊंड मध्ये नव्हते दिले, काही कलर बॅकग्राऊंड मध्ये नव्हते दिले, फक्त त्या मॉडेलला कलर दिले होते. त्या मॉडेलला कलर दिल्यामुळे ती डिझाईन जी आहे ती म्हणजे प्रभाव दाखवू शकली नाही. आणि यावेळेस तू ठरून गेलेली आहे
की आला याच मॉडेलला आपण कोणत्या पद्धतीत प्रेझेंट करू शकतो, म्हणून तुने त्याच्या बॅकग्राऊंडला जी राहिलेली जी माती राहते, जी आपल्याला डोळ्याला दिसते रस्त्याचा पाठ, तिथं तू गृहीत करून गेली का नाही यावेळेस मला बॅकग्राऊंड मध्ये जर टाकून जर प्रेझेंट केलं तर मार्क्स वाढतील, आणि तू वेगवेगळ्या कलरच्या छटा त्याच्यामध्ये जेव्हा निर्माण करते तेव्हा तो प्रभाव, त्या डिझाईनचा प्रभाव वाढतो आणि ते डिझाईन सुंदर दिसते. म्हणून कल्पना आणि कलर हे तर संबंधित, तुम्हाला जर कळलं असेल का कलर आणि कल्पना एकत्रित आली का, हा माझा लहानपणापासूनचा आतापर्यंतचा अनुभव आहे. मी शिक्षक नाही, माझं शिक्षण तितकं नाही, पण माझा जो छंद आहे सुरुवातीपासून मला आर्टची म्हणजे एक छंद होता, कला वेगवेगळे आवड करणे, वेगवेगळे प्रोजेक्ट बनवणे, आणि भगवंताच्या कृपेने वेगवेगळी क्रिएटिव्हिटी माझ्या डोक्यात येत राहते आणि मी वेगवेगळे प्रयोग करत राहतो, वेगळं काही ना काही क्रिएटिव्हिटी करतो. पण मी शिक्षण जास्त झालं नाही म्हणून मी हार मानत नाही. मी जे माझ्या सरांनी सांगितलं आपल्याला हे बनवायचं आहे, मी नाही कधीच म्हणणार नाही, नाही कधीच म्हणणार आहे. सरांना म्हणेल किती दिवसाचा वेळ आहे, मी तितका अभ्यास करेल त्या गोष्टीचा, आपण याला कोणत्या पद्धतीत बनवू शकतो. म्हणून शिक्षण झालं आपलं, जास्त शिक्षण होऊ शकलं नाही म्हणून आपण मोठं होऊ शकत नाही अशातला भाग नाही. तुम्ही फक्त आपल्या बुद्धीचा विकास करा, तुम्ही खूप मोठं होऊ शकता. कल्पना शक्तीचा विकास करा, तुम्ही खूप मोठं होऊ शकता. ठीक आहे, धन्यवाद.